मित्रांनो, या ठिकाणी हे जे पाणी दिसतंय आपल्याला, हे बारमाही पाणी आहे. धारूर एक असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी पाणी कंटिन्यू 12 महिने विकत घ्यावं लागतंय. आता अशामध्ये पाण्याची सुविधा झाली, परंतु बीड जिल्हा हा नेहमीच दुष्काळी आहे. आणि या दुष्काळामध्ये ज्यावेळेस 1972ला दुष्काळ पडला, त्या काळामध्ये धारूरचा जो अलीकडील भाग आहे त्यांनी या ठिकाणाहून पाणी पिलं. म्हणजे दुष्काळामध्ये पण पाणी इथलं आटलं नाही, असं म्हणजे पवित्र स्थळ आहे. याला आपण धारूरकर सीताची नाहणी या नावानं ओळखतो. खरं म्हणजे आपण ज्यावेळेस धारूरला किल्ला वगैरे पाहायला येतो त्यावेळेस हे प्लेस मिस नाही करायला पाहिजे, अशा पद्धतीचं प्लेस आहे. मी वैयक्तिक या ठिकाणी आंघोळीला आलेलो आहे. एक 2-3 महिने मी इथं आंघोळ करायचो. ज्यावेळेस मी कॅम्पला होतो त्यावेळेस धारूरच्या कॅम्पमध्ये असताना रामेश्वर अकॅडमीवरून इथंच आंघोळीला यायचे. आताही कोणता तरी महिना आहे, त्या महिन्यामध्ये आंघोळीसाठी आमच्या इकडल्या भागातील महिला येतात. आणि हा या ठिकाणी एक आपल्याला 2 कुंड दिसत आहेत. हा जो कुंड आहे हा गरम पाण्याचा आहे, हा कुंड. आणि हा जो आहे हा गार पाण्याचा आहे. फक्त 4 बोटाचं अंतर आहे आणि याच्यामध्ये गार आणि गरम अशा पद्धतीचं पाणी आहे. पाहू शकता, हे संपूर्ण खडक आहे. खडकाला कलर दिलेला आहे, त्याच्यामुळं समजत नाही. परंतु हे जे वरचं पाषाण आहे हे सेम असं पाषाण आहे. आणि या पाषाणातून हे इतकं नितळ पाणी, आज काही पाऊस काळ एवढं जास्त झालेलं नाही तरीही पाणी एवढं चांगल्या पद्धतीने, जसं काय खूप पाणी वाहतंय, जसं काय खूप जास्त पाऊस काळ आहे. सगळीकडून अशा पद्धतीचे झरे वगैरे आलेले आहेत आणि हे बारमाही राहतं. इथं कधीही हे आटत नाही आणि असं वाहतच पाणी आहे. शेवटी देवाची महती म्हणता येईल आपल्याला. या प्लेसमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिवंत संजीवनी समाध्या ज्या आहेत त्या समाध्या पण आपल्याला पाहायला मिळतात, ज्या की इथं 3 आहेत. 3 मला समाध्या या ठिकाणी दिसल्या. एक इथं आहे, एक तिथं आणि एक तिथं. सोबतच एक वडाचं विस्तीर्ण झाड. आणि हे समोरचं कशाचं मंदिर आहे आजोबा? अच्छा, सीतामातेचंच मंदिर आहे का ते? ओके. आणि पाहू शकता हे कशा पद्धतीनं लोकेशन वाटतंय, एकदम क्लास. हा पिंपळ एकेकाळी खूप मोठा होता. लहानपणी तुम्ही दूरवरूनच हा पिंपळ दिसत होता म्हणलात, बरोबर आहे आजोबा? म्हणजे किती बी लांबून आपल्याला हा पिंपळ दिसायचा. रोड पासून आता एकदम समजा तुटला सगळा. खराब म्हणजे लय दिवस झाले ना ते. बरोबर. म्हणजे तुटून पडले. तुटून पडलं सगळं. मोठे फाटे तुटून पडले. कोणत्या महिन्यात या ठिकाणी महिला आंघोळीला येतात? काहीतरी विशेष काहीतरी श्रावण महिने. श्रावण महिन्यात येतात का? श्रावण महिना, धोंड्याचा महिना. धोंड्याच्या महिन्यामध्ये, श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी आणि आंघोळीसाठी दर्शनासाठी. मध्ये ते ह्याच्यामध्ये काय म्हणलं? आश्विन मध्ये नसते का तर श्रावण आहे दसऱ्याच टायमाला. अच्छा, त्यावेळेस पण येतात, बरोबर आहे. आमच्या घरून पण आमच्या आईन ते आलेले आहे भरपूर वेळेस, त्याच्यामुळेच सोमवारी येत असतील समजा. तर हे आपलं धारूर आहे, एकदम हिस्टॉरिकल. भारी वाटतं या ठिकाणी आल्याच्या नंतर. धन्यवाद सर आजोबा, तुम्ही माहिती सांगितली त्याबद्दल. तर मित्रांनो, आता हे समोरचं जे मंदिर आहे हे आपण पाहूयात. सीतामातेचं हे मंदिर आहे आणि तुळशी वृंदावन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शिवलिंगांची पण स्थापना या ठिकाणी केलेली आहे. चला आपण वर जाऊयात, त्याच्या अगोदर शूज काढावं लागतील. तर पाहू शकता अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत. संपूर्ण खडकामध्येच हे शेजारी जो खडक दिसतो आपल्याला त्या खडकामध्येच बनवलेलं हे मंदिर आहे. आणि या ठिकाणी माता सीता आपल्याला पाहायला मिळतात. इतकं भारी प्लेस आहे, वाव. तर हे आहे ते मंदिर. श्री शिवाय नमः असं लिहिलंय. श्री शिवाय नमः स्तुभ्यम. श्री शिवाय नमः शुभ्यम. तर आजोबांनी सांगितलंय हे सीतामातेचं मंदिर आहे. आणि संपूर्ण मला वाटतं स्वयंभू मूर्ती आहे बहुतेक. मला एवढं इतिहासाबद्दल जास्त माहीत नाही इथल्या, परंतु बहुतेक ही स्वयंभू मूर्ती आहे. इथून असं दिसतं ते प्लेस ज्या ठिकाणी, ज्याला आम्ही सीताची नाहणी म्हणतो.